नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। राष्ट्र घडवण्याचे काम शिक्षक करतो। आविष्कार फाउंडेशन कार्यक्रमात किशोरभाई धारिया यांचे प्रतिपादन। जीवनात जेवढा शेतकरी महत्त्वाचा आहे तेवढाच जीवनात शिक्षकही महत्त्वाचे आहेत। शेतकरी शेतीची मशागत करतो तर शिक्षक मुलांना संस्कार देतो आणि या संस्कारातून एक पिढी घडते। ती पिढी घडवण्याचे महान कार्य शिक्षक करत असतो, असे प्रेरणादायी प्रतिपादन हिरवळ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किशोरभाई धारिया यांनी पोलादपूर येथील विक्रमराव मोरे सभागृह येथे आविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन इंडिया जिल्हा शाखा रायगड यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना व्यक्त केले। पुढे ते म्हणाले की केवळ पुस्तकी ज्ञान म्हणजे शिक्षण नव्हे, तर शिक्षणात संवेदनशीलता, भावना सुज्ञ नागरिक कसा होईल हे पाहिले पाहिजे। तसेच देशात आर्थिक उन्नती आहे, मात्र आर्थिक उन्नतीबरोबरच नागरिकांमध्ये आनंदाची उन्नती नसेल तर काही उपयोग नाही। हे घडवण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे मौलिक मार्गदर्शन किशोरभाई धारिया यांनी करून आविष्कार फाउंडेशन या संस्थेला काम नुसते राज्य पातळीपर्यंत मर्यादित नसून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय थरापर्यंत पोहोचल्याबाबत शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत। तर रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या कार्याचा गौरव करून संस्थेकडून गुणवंत शिक्षक पुरस्कार, समाजभूषण, गुरुमाऊली, समाजरत्न, आदर्श सरपंच, आदर्श पत्रकार, गुणवंत कर्मचारी पुरस्कार अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान केल्याबद्दल आविष्कार फाउंडेशनला धन्यवाद देऊन प्रत्येक क्षेत्रात प्रामाणिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान होणे महत्त्वाचे आहे। जिल्हा परिषदेमार्फत, सामाजिक आणि संस्थांमार्फत समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान होणे क्रमप्राप्त आहे, असे सांगितले। यावेळी व्यासपीठावर रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, हिरवळ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किशोरभाई धारिया, आविष्कार फाउंडेशन संस्थेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष पत्रकार संजय पवार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर संतोष भोसले, कोकण विभागीय अध्यक्ष संदीप नागे, रायगड जिल्हा अध्यक्ष शंकर शिंदे, आयोजक सोपान चांदे, किशोर मोहिते, ज्ञानेश्वर सावंत, ॲडव्होकेट दत्ताराम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी राष्ट्रीय पुरस्कार ज्ञानेश्वर सावंत, अकलाद गोडामे, महादेव पवार, राज्यस्तरीय पुरस्कार गीतांजली साळवी, दीपक सकपाळ, रंजना कदम, गीता गोळे, समाजरत्न पुरस्कार दत्ताराम शिंदे, गुरुमाऊली सेवा गौरव कार्य पुरस्कार हरिभक्त परायण गणपत मोराणकर, अजरेकर वारकरी संप्रदाय चंदन पाटील, नंदकुमार ठाकूर, पेण समाज भूषण पुरस्कार यशवंत मोरे कापडे, पत्रकार पुरस्कार सुनील राजभर माणगाव, आदर्श सरपंच लता करंजे मानदंड तळा, गुणवंत कर्मचारी पुरस्कार धनराज गोपाळ, संतोष जंगम, दीपक धेंडे आदींसह राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणीजनांना आविष्कार फाउंडेशनच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। या गोड आणि शानदार कार्यक्रमाचे आयोजन अखिल रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सोपान चांदे, शिक्षक नेते परशुराम मोरे, नाना जाधव, महादेव मदने, सचिन दरेकर, रुपाली जाधव, नीता मदने यांनी मेहनत घेतली। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर उतेकर व सचिन दरेकर यांनी केले। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी धनराज गोपाळ सह तृप्ती भोईर, पोलादपूर। केवळ आर्थिक श्रीमंत असून चालणार नाही, केवळ तुमच्याकडे पैसे किती आहेत, आज माझ्याकडे भरपूर पैसे आहेत, तुम्हाला आर्थिक सोय येत नाही। ज्या देशात आर्थिक उन्नती आहे परंतु आर्थिक उन्नतीबरोबर नागरिकांमध्ये आनंदाची उन्नती नसेल तर त्या आर्थिक उन्नतीला काही महत्त्वाचं नसतं। आणि हे जर घडवायचं असेल तर शिक्षक महत्त्वाचं। आज शिक्षकांनी जर ठरवलं तर देशात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी तोड घेण्याचं सामर्थ्य आपल्या विद्यार्थ्यांच्या घडवण्याचं काम शिक्षकांनी